बातमी आहे ती मराठी माणसाची मान अभिमानाने उंचावणारी। छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये झालेला आहे। महाराजांचा इतिहास वैश्विक होणार आपल्यासाठी अभिमानाचा असा हा क्षण असल्याची भावना मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश झालेला आहे। महाराष्ट्रामधले 11 किल्ले आणि तामिळनाडूमधल्या एका किल्ल्याचा यामध्ये समावेश आहे। मराठी माणसासाठी, महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी हा अभिमानाचा क्षण आहे। रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी हे महाराष्ट्रामधले 11 किल्ले आणि तामिळनाडूमधल्या जिंजी किल्ल्याचा यामध्ये समावेश आहे। की देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले हे म्हणजे वर्ल्ड हेरिटेज साइट घोषित करण्याकरता नॉमिनेट केले होते। माननीय प्रधानमंत्री महोदयांकडे देशभरातनं 7 वेगवेगळ्या साइट्स गेल्या होत्या। मी प्रधानमंत्री महोदयांचे आभार मानेन, असे 12 किल्ले नॉमिनेट करण्याचा निर्णय घेतला। एकूण 20 देशांना मतदानाचा अधिकार आहे। या सगळ्या देशाच्या अँबॅसेडर सोबत मी स्वतः देखील बोललो। मी शिंदे साहेब आणि अजितदादा आम्ही प्राईम मिनिस्टर साहेबांना विशेष भेटलो आणि त्यांनाही विनंती केली की आपण हे नॉमिनेशन केलंय, परंतु मतदानाची प्रोसेस आहे आणि 20 वेगवेगळे देश आहेत, त्यामुळे भारत सरकारने पुढाकार याच्यामध्ये घेतला पाहिजे। त्या माध्यमातून त्या देशात आपली जी एम्बसी आहे त्यांच्यासोबत संवाद झाला, त्यांनाही आपण एकत्रित केलं। 20ही देशाने आपल्या बाजूने मतदान केलं। आता जागतिक वारसा स्थळ झाल्यामुळे आपले महाराजांचे किल्ले वर्ल्ड मॅपला आलेले आहेत। आता युनेस्कोच्या सगळ्या वेबसाईट्सवर या किल्ल्यांची सगळी ऐतिहासिक माहिती ही त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। वर्ल्ड टुरिझम मॅपवर हे किल्ले त्या ठिकाणी येणार आहेत। महाराजांचा गौरवशाली इतिहास हा वैश्विक करण्याकरता आणि वैश्विक टुरिस्ट इकडे आकृष्ट करण्याकरता आपल्याला याचा एक विशेष फायदा मिळणार आहे। महाराजांचे किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळी यादीत गेल्यामुळे अनेक फायदे होणार आहेत। संरक्षण, विकास, जतनासाठी आर्थिक सहाय्य मिळतं। आंतरराष्ट्रीय पर्यटक आकृष्ट होतात, त्यामुळे पर्यटनाला चालना मिळते। जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता मिळाल्यावर या स्थळाचं जतन आणि संरक्षण ही आंतरराष्ट्रीय स्तरावरची एक जबाबदारी ठरते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश झाल्यानंतर भाजपनं जल्लोष केलाय। मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये मंत्री आशिष शेलार यांच्या नेतृत्वात जल्लोष करण्यात आला। भायखळ्यामध्ये भाजपनं लाडू वाटत याचा आनंद साजरा केला, तर पुण्यातल्या लाल महालाजवळ भाजपनं ढोल ताशे वाजवत आनंद साजरा केलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार संजय गायकवाड आणि मंत्री संजय शिरसाट यांच्यावर नाराज आहेत। पक्षामध्ये बेशिस्तपणा चालणार नाही अशा शब्दात शिंदेंनी त्यांना सुनावले। दोन्ही नेत्यांमुळे वादंग निर्माण झाल्यानंतर शिंदेंनी कानउघडणी केली आहे। संजय शिरसाट आणि संजय गायकवाड, शिवसेनेतल्या संजय नावाच्या या 2 नेत्यांवर एकनाथ शिंदेंनी नाराजी व्यक्त केली। पक्षात बेशिस्तपणा चालणार नाही अशा शब्दात शिंदेंनी या दोघांची कानउघडणी केली। मंत्री आणि आमदारांच्या अशा वागणुकीमुळे पक्षाची प्रतिमा खालावते अशा शब्दात शिंदेंनी सुनावलंय। शिंदे साहेबांनी नेहमीच आमचा काही आता खरं तर या गोष्टीचं मी समर्थन केलेलंच नाहीये, त्याच्यामुळे ते मला फोनवर बोललेच की जरा हे थोडं सांभाळून कर, राग कंट्रोल कर, बोललेच ते मला। संजय गायकवाड यांनी आमदार निवासातल्या कॅन्टीनमध्ये कर्मचाऱ्याला मारहाण केली होती। संजय गायकवाडांच्या गुंडगिरीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर स्पष्टीकरण देताना शिंदेंच्या शिवसेनेच्या नाकी नऊ आलं होतं।
त्यानंतर संजय शिरसाटांचा एक व्हिडिओ संजय राऊतांनी ट्विट केला. संजय राऊतांच्या मते संजय शिरसाटांच्या घरात पैशांनी भरलेली बॅग होती. राऊतांच्या मते या बॅगमध्ये खचाखच पैसे भरले होते. या बॅग सोबत मंत्री संजय शिरसाटही दिसत होते. राऊतांनी समोर आणलेल्या या व्हिडिओवर मंत्री शिरसाट यांनी स्पष्टीकरण दिले. आपला व्हिडिओ मॉफ करण्यात आल्याचा दावा शिरसाटांनी केला. बघा, तो व्हिडिओ जो तुम्हाला दिसतोय ना, एक तर मी प्रवासून आलो असावा, आलोय, कपडे काढलेत, माझ्या कॉटवर बसलोय आणि हे सगळं चित्र कदाचित ती जाताना कुठं आपण कॅरी करतो ना कपडे वगैरे, ती बॅग असावी. आणि समजा पैसे असते तर अशी काही रस्त्यामध्ये बेडरूममध्ये अशी ठेवायची वस्तू असते का? आम्ही अशा प्रकारच्या बातम्या किंवा पुरावे दडून ठेवायचे का तुम्हाला वाचवण्यासाठी? कपड्याची बॅग असेल तर उडून दाखवा. जी उघडलेली होती त्यात दिसतंय काय आहे ते. मॉप केलेला तो व्हिडिओ, माझ्या बेडरूमचा व्हिडिओ, तर तुम्ही जर काळजीपूर्वक पाहा तर तो मॉप केलेला व्हिडिओ आहे. चरित्र हनन करण्याचा प्रकार हे जे काही वारंवार करतात त्यासाठी त्यांना मी आबरू नुकसानीची एक नोटीस आज त्यांना पाठवणार आहे. पैशांनी भरलेल्या कथित बॅगवरून वाद सुरू असताना संजय शिरसाटांनी पुन्हा एकदा या वादाला फोडणी दिली. छत्रपती संभाजीनगरमधल्या शासकीय कर्करोग रुग्णालयातल्या कार्यक्रमात आणखी एक वक्तव्य करून शिरसाटांनी वाद ओढवून घेतलाय. पैशासाठी कामं अडवू नका, एखादी बॅग तुमच्याकडेही पाठवून देऊ, असं शिरसाट डॉक्टरांना म्हणाले. तुम्ही चिंता करू नका. पैशाची मी तुम्हाला पहिलेच सांगेन, पैशासाठी काही अडलं असं समजण्याचं काहीच कारण नाहीये. पैसे दोघांमध्ये हमच आहे. आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है. पैशाची चिंता नाही, एखादी बॅग तुमच्याकडे पाठवून देऊ. तर जयंत पाटलांनी पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्षपद सोडलेलं आहे. शशिकांत शिंदे आता पवारांच्या राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष होणार आहेत. येत्या मंगळवारी शशिकांत शिंदे पदभार स्वीकारतील. जयंत पाटलांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्षपद सोडलं. जयंत पाटलांच्या जागी शशिकांत शिंदेंची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. तर 15 तारखेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर शशिकांत शिंदे प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी शशिकांत शिंदे आणि राजेश टोपेंचं नाव चर्चेत होतं, पण अखेर शशिकांत शिंदेंच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय. आदरणीय आमचे नेते जयंत पाटील साहेबांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे. आता पुढची निवड प्रक्रिया ही 15 तारखेला होईल. त्यावेळेला जे नाव कोणाचं होईल अध्यक्ष म्हणून आदरणीय पवारसाहेब जाहीर करतील. मला वाटतं की ते नाव घेऊन नव्या जोमाने या सर्वांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची भूमिका निश्चितपणाने चांगल्या प्रकारचा करण्याचा प्रयत्न करू. दरम्यान याआधी राष्ट्रवादीच्या मेळाव्यात जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याचे संकेत दिले होते. प्रदेशाध्यक्षपदी नव्या चेहऱ्याला संधी द्या असंही जयंत पाटील म्हणाले होते. मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली, 7 वर्षाचा कालावधी दिला. शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे. या निमित्तानं तुमच्या सर्वांच्या देखत एवढीच साहेबांना विनंती करेन. ऐका, माझं भाषण शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे, त्यामुळे पवार साहेबांनी याच्यावर योग्य तो निर्णय, कारण आता आपल्याला बरंच पुढं जायचंय आणि त्यामुळं मी पवार साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो. 2018 सालापासून जयंत पाटील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष होते. जयंत पाटलांचा कार्यकाळ शरद पवारांनी वाढवलाही होता. याविरोधात अजित पवारांनी जाहीर नाराजी सुद्धा व्यक्त केली होती. दरम्यान रोहित पवार सुद्धा जयंत पाटलांच्या प्रदेशाध्यक्ष पदावर नाराज असल्याची चर्चा होती. स्वतः जयंत पाटलांनी सुद्धा प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याचे संकेत दिले होते. आणि आता या सगळ्या घडामोडींनंतर अखेर जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. रोहित पवार यांच्या विरोधामध्ये ईडीकडनं पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले. महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणात पुरवणी आरोपपत्र दाखल झाले. बारामती अॅग्रो कंपनीच्या माध्यमातून घोटाळा केल्याचा आरोप होत आहे. रोहित पवार यांच्या विरोधात ईडीनं पुरवणी आरोपपत्र दाखल केले. महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणात पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले. कन्नड साखर कारखान्याच्या लिलाव प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप आहे.
लिलाव प्रक्रिया बेकायदेशीररित्या राबवल्याचाही आरोप होतोय. बारामती अॅग्रो कंपनीच्या माध्यमातून घोटाळा केल्याचा आरोप होतोय. रोहित पवार बारामती अॅग्रो कंपनीचे सीईओ आहेत. याआधी बारामती अॅग्रोची 50 कोटींची मालमत्ता ईडीनं जप्त केली होती. रोहित पवारांची याआधी 2 वेळा ईडीनं चौकशीही केली होती. 100 लोकांचं नावं त्याच्यामध्ये घेतली होती. 100 लोकांची नावं, त्यात अनेक नेते आणि ईडीली जी FIR फाईल केली त्याच्यामध्ये या 97 लोकांची नावं आहेत. आणि ईडीली जो त्या ठिकाणी FIR केला त्याच्यामध्ये रोहित पवारचं नाव नाही. आता याच्यामध्ये जे 97 लोक आहेत याच्या खोलामध्ये तुम्ही जर गेला तर त्याच्यामध्ये बहुतांश लोक ही एकनाथ शिंदे साहेबांकडे, भाजपकडे नाही तर अजितदादांच्या पक्षाकडे आहेत. म्हणजे आता ते लोक सत्तेत आहेत, आम्ही मात्र विरोधात आहोत. आणि याच्यामध्ये फक्त एक केस माझ्या विरोधात आहे आणि मी एकटाच त्या ठिकाणी आता ईडीच्या विरोधात लढत आहे. ईडीने EOWच्या रिपोर्टला न्यायालयात त्या ठिकाणी आवाहन केलेलं आहे. प्रकरण न्यायालयासमोर आहे आणि त्यामुळे न्यायिक प्रक्रियेवर भाष्य करण्यापेक्षा न्यायालयात काय होतं हे बघितलं पाहिजे. तू इधर उधर की बात न कर, तू मुद्दे की बात कर, एवढंच मी त्यांना सांगितलं. विरोधकांनी दादांविरोधातील पुराव्यांवर सवाल करत सरकारवर निशाणा साधलाय. ईडीकडे आम्ही 100 प्रकरणं पाठवली आतापर्यंत भ्रष्टाचाराची. किमान 100 प्रकरणं मी पाठवलेली आहेत भ्रष्टाचाराची. काय केलं ईडीने? जे मंत्री आहेत फडणवीस मंत्रिमंडळात, जे आमदार आहेत ज्यांच्यावरती ईडीच्या कारवाया सुरू होत्या आणि आहेत किंवा होणार होत्या, त्यांच्यावरती अजून आरोपपत्र किंवा पुरवणी आरोपपत्र का दाखल झालं नाही? देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टी अजितदादा पवाराविरुद्ध ट्रकभर पुरावे. या ट्रकभर पुराव्याचं काय झालं हा प्रश्न आहे. आणि मग रोहित पवारांच्या आता काय पुरवणी पत्र, ईडी वगैरे वगैरे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. नवी मुंबई विमानतळ आणि मुंबई पुणे महामार्गावरच्या मिसिंग लिंकची फडणवीस आणि शिंदेंनी पाहणी केली आहे. 30 सप्टेंबर पर्यंत नवी मुंबई विमानतळाचं काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट राज्य सरकारनं ठेवलेलं आहे. साधारणपणे याची भौतिक प्रगती ही 94% झालेली आहे. रनवे पूर्णपणे सुसज्जित आहे. टर्मिनल बिल्डिंगचं काम झालेलं आहे. टर्मिनल बिल्डिंगचं आता इंटिरियरचं काम चाललेलं आहे. याच्यामध्ये जो बाहेरचा फसाड आहे आणि बाहेरचं जे सिलिंग आहे त्याचं काम हे आता वेगानं करावं लागणार आहे. ते मुंबईच्या आताच्या छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्टपेक्षा बराच मोठा अशा प्रकारचा एअरपोर्ट होणार आहे. याच्यामुळे मुंबई आणि पुण्यातलं अंतर 6 किलोमीटरने कमी होणार आहे. पण त्याहीपेक्षा अर्ध्या तासाने वेळेची बचत होणार आहे. कारण सगळा घाटचं सेक्शन आहे की जिथे नेहमी ट्रॅफिक जाम होतो, आता याच्या पुढे कधीच ट्रॅफिक जाम होणार नाही अशा प्रकारची व्यवस्था या मिसिंग लिंकमुळे झालेली आहे. आणि पुणेकरांना 1 तासात नवी मुंबई एअरपोर्टला पोहोचता येईल. त्यामुळे मुंबई आणि पुणे मिळून एक बृहद इकॉनॉमिक कॉरिडॉर याच्यामुळे तयार होतोय. त्यामुळे केवळ एक रस्ता नाही आहे, केवळ एक मिसिंग लिंक नाही आहे, तर एक नवीन इकॉनॉमिक कॉरिडॉर याच्यामुळे तयार होतोय. अहमदाबादच्या विमान दुर्घटनेसंदर्भात AAIBचा प्राथमिक अहवाल आता समोर आलाय. टेक ऑफ नंतर विमानातील दोन्ही इंजिन अचानकपणे बंद पडल्याचं अहवालामध्ये नमूद आहे. विमान अपघातामध्ये वैमानिकाची कोणतीही चूक नाही असंही अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय. अहमदाबाद विमान अपघाताचा प्राथमिक चौकशी अहवाल समोर आलाय. प्राथमिक तपासानुसार उड्डाणानंतर काही सेकंदातच विमानाचं इंधन कट ऑफ स्विच एकापाठोपाठ एक बंद झालं. त्यामुळे विमानाला होणारा इंधन पुरवठा थांबला. इंधन पुरवठा थांबल्यानं विमानाची दोन्ही इंजिन बंद पडली. यानंतर पायलटनं लगेचच मेडे कॉल दिला. विमान 625 फूट उंचीवर असताना विमानाकडून ATCला शेवटचा सिग्नल मिळाला. या दरम्यान दोन्ही वैमानिकांमध्ये झालेलं संभाषण सुद्धा कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर मधून समोर आलंय. तुम्ही इंजिन बंद का केलं असा प्रश्न एका वैमानिकानं दुसऱ्या वैमानिकाला विचारला. त्यावर मी काहीच केलं नाही असं उत्तर दुसऱ्या वैमानिकानं दिलं.
वैमानिकांनी इंजिन पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला. विमानाचं एक इंजिन काही प्रमाणात सुरूही झालं, पण दुसरं इंजिन सुरू होऊ शकलं नाही. ड्रीमलायनर विमानाच्या दोन्ही इंजिनमध्ये इंधन पुरवठ्यासाठी रन आणि कट ऑफ असे 2 ऑप्शन्स असतात. जर विमान हवेत असेल आणि स्विच कट ऑफवर गेला तर इंजिनाला इंधन मिळणं बंद होतं. इंधन न मिळाल्यास विमानाची इंजिन बंद होतात, ज्यामुळे विमान हवेत उंच उचलण्यासाठी थ्रस्ट मिळत नाही. असं झालं तर विमानामधला वीज पुरवठा देखील थांबू शकतो, ज्यामुळे कॉकपिटमधील अनेक उपकरणं देखील काम करणं थांबवतात. त्याच्यामध्ये जे म्हटलंय कि फ्यूल का स्विच ऑफ हो गया, दूसरा दो को पायलट था कि उन्होंने यही कहा है कि मैंने नहीं किया है. इसका मतलब है की फ्युएलचं बटन बंद झालंय तो म्हणतो मी नाही केलं. याचा अर्थ तुम्ही काहीच निष्कर्ष काढू शकत नाही, कारण तेवढा वेळही नाही मिळाला. आणि शेवटी मशीन असतं, मशीनमध्ये टेक्निकली प्रॉब्लेम कधी येऊ शकतात. त्यामुळे मी असंच म्हणेन आपल्याला पुन्हा एकदा की आपण अंतिम काही निष्कर्षावरती आता येऊ नये. आपणही सगळ्यांनी, मला असं वाटतं की या गोष्टी सांभाळायला पाहिजेत. संवेदनशील विषय आहे, त्यामुळे अंतिम रिपोर्ट येईपर्यंत आपण वाट बघूया. उड्डाणानंतर काही सेकंदातच विमानाचं इंजिन बंद झाल्यानं रॅम एअर टर्बाईन उघडलं. रॅम एअर टर्बाईन हे एक लहान उपकरण आहे. रॅम एअर टर्बाईन वाऱ्याच्या वेगावर फिरतं. रॅम एअर टर्बाईनमुळे वीज आणि हायड्रॉलिक पॉवर निर्माण होते. जेव्हा विमानाची मुख्य शक्ती खंडित होते तेव्हा हायड्रॉलिक सिस्टीम बिघडते, तेव्हा रॅम एअर टर्बाईन आपलं काम करतं. रॅम एअर टर्बाईन विमानाची नेव्हिगेशन आणि नियंत्रण प्रणाली काही प्रमाणात कार्यरत ठेवण्यास मदत करते. विमानाच्या इंधनामध्ये कोणतीही समस्या नव्हती. विमानाला उड्डाणाच्या वेळेला कोणताही पक्षी धडकलेला नव्हता. अपघाताच्या वेळेला आकाश पूर्णपणे निरभ्र होतं. दृश्यमानता चांगली होती. वादळासारखी कोणतीही परिस्थिती नव्हती. दोन्ही वैमानिक वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त होते. वैमानिकाला 8,200 तासांचा उड्डाणाचा अनुभव होता. सहवैमानिकाला 1,100 तासांचा उड्डाणाचा अनुभव होता. त्यामुळे अपघाताला वैमानिक जबाबदार नसल्याचं प्राथमिक अहवालातून समोर आलंय. विमान फक्त इंधन पुरवठा बंद झाल्यानंच कोसळलं. पण हा इंधन पुरवठा का बंद झाला, यात मानवी चूक होती की तांत्रिक चूक होती, हे अद्याप समोर आलेलं नाही.